मित्रांनो, ही गोष्ट आहे सन इसवी सन 1533च्या सुमाराची. पैठणच्या पवित्र गोदाकाठी सूर्यवंश ब्राह्मण कुळात एकनाथ महाराजांचा जन्म झाला. आजोबा चक्रपाणी आणि वडील सूर्यनारायण यांच्याकडून त्यांनी भक्तीचे बाळकडू घेतले होते. पण नाथांचे बालपण इतर मुलांसारखे सामान्य तर नव्हतेच, कारण लहानपणी त्यांच्या आई वडिलांनी जगाचा निरोप घेतला होता आणि नाथांच्या डोक्यावरून ते मातृत्व आणि पितृत्व हरले होते. ज्या वयात लहान मुलं खेळण्यात दंग असायची, तेव्हा छोटा एकटा मात्र भक्तीमध्ये दंग असायचा. हाच त्यांचा वारसा होता. भानुदासापासून सुरू झालेला हा भक्तीचा महिमा एकनाथ महाराजांनी जिवंत ठेवला होता आणि म्हणूनच पुढे त्यांच्या कुळामध्ये भगवंतांनी स्वतः येऊन पाणी भरलं.